नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत मोहरीची भाजी. हिवाळ्याचे दिवस आहेत. सध्या मार्केटमध्ये विकण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये मोहरीची भाजी आलेली आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले मी इथे मोहरीची भाजीची एक जुडी घेतलेली आहे. ही पूर्णपणे निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ती बारीक बारीक अशी कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आता कट करून घेतलेली आहे. आता ही शिजवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर ते मस्त गरम झाल्याच्या नंतर आपण पूर्णपणे भाजी त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने भाजी जास्तीची शिजवायची नाही, अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता भाजी शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करून घेऊया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. आता शिजवून घेतलेली भाजी मी चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्या भाजीमधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निपटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे फोडणी देण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे लाल मिरचीही वापरू शकता. तर इथे मी हिरव्या मिरचीचं वापर करून ही भाजी तयार करणार आहे. खमंग अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता मस्त असं परतून झालेलं आहे. आता शिजवून घेतलेली भाजी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण अगदी थोडंसं टाकायचं आहे, कारण अगोदरच मीठ टाकल्यामुळे जास्तीचं मीठ न टाकता अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी शेंगदाण्याचं अर्धी वाटी कूट टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मस्त भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने भाजी मस्त अशी परतून झालेली आहे आणि परफेक्ट अशी खमंग चवदार भाजी तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी.